त्यांच्या जीवनामध्ये एक केलं देवाचं नामस्मरण. आता जे अनुभवलं ते सावतोबांनी आपल्याला आजच्या अभंगामध्ये सांगितलं. ऐका, 3 मुद्दे पडतो: संतांचा महिमा, देवाचा महिमा आणि नामाचा महिमा. संतांच्या महिम्याने काय होतं? संतांचं वाङ्मय किंवा संतांचा महिमा हे आपल्याला दोघंही सांगू शकतात की संतांचं वाङ्मय म्हणजे संतांचा अधिकार आणि संतांचा महिमा किती श्रेष्ठ आहे. ऐका, नामदेवराय समाधी प्रकरणामध्ये गोड वर्णन करत असताना म्हणतात, ज्या पंढरीनाथाची तुम्ही आम्ही पूजा करतो तो पंढरीनाथ पंढरपूरला न थांबता अलंकापूर ग्रामाला येतो आणि आळंदीला आल्यानंतर काय करतो? ज्या पंढरीनाथाचं चरणतीर्थ आपण प्राशन करण्याचा प्रयत्न करतो तोच पंढरीनाथ आळंदीला आल्यानंतर ज्ञानोबरांच्या चरणकमलाची पूजा केल्यानंतर ज्ञानोबरांचं चरणतीर्थ प्राशन करून म्हणतो, मने कृतकृत्य झालो मी. हे मी सांगत नाही, नामदेवराय समाधी प्रकरणात गोड सांगतात. नामदेवराय म्हणतात, ज्ञानोबरांसाठी एक पाठ, सोपान देवांसाठी एक पाठ, दोघं पाठांवर दोघं संत बसवलेत. मग ही पूजा करण्यासाठी कोण आलं? ऐका, विष्णुमूर्ती चतुर्भुज पूजी ब्राह्मण द्विभुज, तुळशी मंजिरी केशवराज, त्याचे मस्तकी वाहत से विठ्ठला.